आनंदाचा उत्साहाचा सण म्हणून ओळखला जाणारा नाताळ म्हणजेच ख्रिसमस उद्या आहे. अर्थातच आबालवृद्ध सगळेच आनंदाच्या या उत्सवासाठी सरसावलेत. तर ख्रिस्ती बांधवांचा उत्साह ओसंडून वाहतोय. यासाठी एक आठवडा आधीपासूनच सर्वत्र सजावट आणि रोषणाईची लगबग सुरू झाली होती. वसईत सध्या हे चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. घर, बंगला, दुकान, चर्च सगळंच नाताळ सणासाठी सजलंय. वसईतून याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी श्वेता भालेकर परब यांनी. वातावरणात एक प्रकारचा उत्साह आहे, चैतन्य आहे, कारण येशू ख्रिस्तांच्या जन्माला अवघे काही तास उरलेले आहेत आणि आता आपण ही संपूर्ण छान लाइटिंग पाहतोय. तुम्हाला असं वाटलं असेल की मी गोव्यामध्ये आहे, पण नाही, आपण आहोत मिनी गोव्यात म्हणजे वसईमध्ये. आपण हा बंगला पाहतोय, अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीची इथे लाइटिंग केलेली आहे, छान डेकोरेशन केलेलं आहे. नाताळ हा सण आता उद्या सगळीकडे साजरा केला जाणार आहे. आज रात्री येशू ख्रिस्तांचा जन्म होणार आहे आणि वसई नगरी यासाठी सज्ज आहेत. प्रत्येक घराघरांमध्ये ख्रिस्ती बांधवांनी अशा पद्धतीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि आपण आता या घरामध्ये ज्यांनी डेकोरेशन केलेलं आहे त्यांच्याशी बोलणार आहोत. गेल्या 2 महिन्यांपासून या डेकोरेशनसाठी तो झटतोय. आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. कसं वाटतंय, 2 महिन्यापासून ही संपूर्ण लगबग सुरू होती, यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आता आम्ही ही पाहतोय. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. कशा पद्धतीने याची तयारी केली? खूप मेहनत लागली. म्हणजे 2 महिने म्हणजे रात्रंदिवस एक करून सगळं केलेलं आहे. काय कशी नाताळची तयारी सध्या झाली? नाताळचा सण आला म्हणजे फार उत्साह असतो घरामध्ये आणि 1 महिन्या अगोदरपासूनच ही डेकोरेशनची तर तयारी चालूच असते. शिवाय आमच्या घरामध्ये देखील गोड पदार्थ आम्ही बनवायला सुरुवात करतो. तर आम्ही करंज्या, लाडू वगैरे, त्यानंतर इंद्याल, सरपतेल वगैरे, गुळगुळे हे तर आमचं एकदम आवडतंच खाद्य आहे. अशा प्रकारे आणि केक वगैरे पण आम्ही बनवतो. अशा प्रकारे आम्ही खूप व्यवस्थित तयारी करतो. कालपासूनच तयारी चालू आहे. आता 10 वाजता मिसा होणार आहे. त्यासाठी आम्ही नवीन कपडे असे सगळे म्हणजे जे आपल्याला लागते ना येशू ख्रिस्ताच्या जन्माची, त्यासाठी पूर्व तयारी केलेली आहे. इतकं सुंदर वातावरण आहे. थोड्याच वेळात आपण या वातावरणाची अनुभूती घेणार आहोत. कॅमेरामॅन श्रीनिवास सह मी श्वेता भालेकर परब, झी 24 तास, वसई.